योजातो मरुदंशचक्षितिदले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। आज गेली 98 वर्ष समर्थ सेवेचा साक्षी ज्यांनी ह्या जिथे मूर्तिमंत आनंद, त्या आनंदाला सगळ्या जगात फिरून श्रम होतात म्हणून तो इथे आश्रम आश्रयाला येतो, अशा आनंदाश्रमात ज्यांनी चालवला। आणि अर्थात एक अभ्यासाचा विषय स्वतःचा असताना तो चालवणं, याही पेक्षा अभ्यासाचा विषय अर्थार्जन किंवा संशोधनाचं क्षेत्र हे अतिशय आगळं वेगळं असतानाही केवळ आपल्या वडिलांनी दिलेली धरोहर, त्यांनी दिलेला वारसा म्हणून जे पुढे चालवतायत, आणि समर्थांचाच एक शब्द आहे साक्षेप, त्या साक्षेपाने चालवतायत त्या आपल्या सगळ्यांचे लाडके श्रीमान नंदू कुलकर्णी काका। खरं तर होम पिचवरच आज मला खेळायची संधी बऱ्याच वर्षांनी, म्हणजे जवळजवळ 5-6 वर्षाचा मध्ये खंड सेवेत पडलेला होता। त्यानंतर आज त्यांच्यामुळे मला इथे लाभते, त्याबद्दल त्यांचे आभार असं म्हणणार नाही, आभाराला भार असतो, पण त्यांच्या या ऋणात समर्थांनी सदैव ठेवावं अशी प्रार्थना करतो। आधीच आपणा सर्वांचे आभार, कारण वय अधिकार सर्वार्थाने मी उणा असताना, लहान असताना हे काही अल्पस्वल्प यथाशक्ती यथामती केलं जाणारं चिंतन ऐकायला तुम्ही उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपणा सर्वांना विनम्र अभिवादन आणि धन्यवाद। आपण आज ज्या विषयाचं चिंतन इथे करणार आहोत तो विषय आहे, खरं तर शीर्षक मला अपेक्षित वेगळं होतं, पण सर्वांना कळेल पटकन, कारण माझ्यावर एक आक्षेप असा आहे की फार जडजंबाल बोलतात, वेदांती बोलतात, त्यामुळे कीर्तन कलेचा मागोवा असं साधं सुबोध शीर्षक कुलकर्णी काकांनी सुचवलं आणि त्याच्यावर बोलायचा आज मी प्रयत्न करतोय। मुळात कला म्हणून आपण जे पाहतोय त्या कला विश्वाचा जर विचार केला तर कलेचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे विभाग पाडलेले आहेत। मग काही कला या दृक्श्राव्य प्रकारच्या कला आहेत, व्हर्च्युअल किंवा व्हिज्युअल आर्ट्स असं एक स्वतंत्र क्षेत्र त्याच्यात विकसित झालेलं आहे। दुसरं किंवा त्यालाच समांतर असं म्हणता येईल, ज्याला परफॉर्मिंग आर्ट्स, म्हणजे ज्याच्यामध्ये कलाभिव्यक्ती ही वेगवेगळ्या नृत्य, नाट्य, गायन, वादन या माध्यमातून व्यक्त केली जाते, त्या प्रकारातल्या कला। हे सगळं पाश्चात्य दृष्टीने जे कलाविश्व आपण मांडतो त्यानुसार केलेली ही विभागणी आहे, हे वर्गीकरण पाश्चात्यांनी आम्हाला दिलेलं आहे की अशी व्हिज्युअल आर्ट्स वेगळे आहेत, परफॉर्मिंग आर्ट्स वेगळे आहेत, फाईन आर्ट्स आणखीन एक प्रकार आहे। अशा अनेक आर्ट्स ही विभागणी मुळात पाश्चात्यांकडून आम्ही घेतली, स्वीकारली आणि पुढे चालू केली। मुळात भारतामध्ये कला विचार कुठे झालाय, किती झालाय, कसा झालाय, त्याचे आयाम, त्याचे पैलू वेगवेगळे किती आहेत, याचा जर विचार करायचा झाला तर एक पुस्तक फार महत्वाचं आहे, ज्याचा उच्चार केल्यावर भले भले अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम म्हणतात। ते पुस्तक आहे वात्स्यायनाचं कामसूत्र। म्हणजे गंमत अशी होते की जगात सगळ्यात वाईट कुख्यात झालेलं म्हणजे आतला विषय काय आणि त्यापेक्षा भलती सलती कल्पनाचित्र रेखाटून त्याला बदनामच एक प्रकारे केलं गेलं, म्हणजे लोकप्रिय
असं मी म्हणणार नाही, कारण त्या लोकप्रियतेला वासनेचं किंवा एक प्रकारे मनातला नको तो कोपरा किंवा लपवावा, चार चौघात मांडू नये असा कोपरा, त्या कोपऱ्यातलं पुस्तक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं असं हे कामसूत्र आहे. पण कामसूत्र हा सर्वार्थाने मानसशास्त्र, समाज रचना, समाजामधले वेगवेगळ्या जाती किंवा वर्गामध्ये असणारे मनोव्यापार, रूढी आणि सगळ्यात महत्वाचं ते त्यांचं कामजीवन, या सगळ्यांविषयी त्याच्यात चर्चा केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्याची सुरुवात 64 कलांच्या उल्लेखापासून केलेली आहे. चतुष्षष्टी कला समुद्देश असं पहिलं प्रकरण त्याच्यात आहे. आणि त्याच्यामध्ये 64 कला आपण सगळं ऐकतो, वर्षानुवर्ष कवितांमधून, वाङ्मयामधून 14 विद्या 64 कला असं म्हणत असतो. पण कुठे आहेत या 64 कला? तर जे प्राचीन उल्लेख मिळतात त्यातला एक महत्वाचा ग्रंथ हा कामसूत्र आहे. आणि त्यामध्ये पहिल्यांदा या 64 कलांची यादी येते. आणि अर्थात आता जी प्रतिमा या कामसूत्राची केली गेली आहे त्यानुसार त्या कला म्हणजे केवळ कामजीवनासंबंधितच असाव्यात असा एक समज लोकांच्या मनात येतो. आणि हे काय भलतं सलतं, असभ्य, अश्लील असा ठपका त्याच्यावर ठेवला जातो. मात्र ज्याला खरंच या कला विश्वाचा, या मनोव्यापारांचा अभ्यास करायचा असेल त्यांनी जरूर एकदा आयुष्यात हे पुस्तक वाचावं, असं हे पुस्तक आहे. तर त्यामध्ये 64 कला सांगताना वर्गीकरण कशा कशा प्रकारे केलं जातं, म्हणजे एक प्रकारे ज्याचा संबंध, आता काकांचा आवडीचा विषय, जिव्हाळ्याचा विषय म्हणून पर्यावरण, पर्यावरणातलं उद्यान कला, म्हणजे उद्यान कसं डेव्हलप करता येईल, कुठली झाडं लावता येतील, समर्थांच्या कायम उल्लेख केला जातो तो, म्हणजे कुठली कुठली झाडं लावावी, त्या चाफळच्या रामाच्या अवतीभोवती तो बगीचा कसा सज्ज करावा यासाठी समर्थांनी केलेल्या आज्ञा आहेत. तर याचा उगम आपल्याला तिथे मिळेल. नुसतं ते नव्हे तर ती फुलं, ती फळं, त्यांच्या वेगवेगळ्या सज्जा, आता कदाचित त्यांना त्याचा राग येईल काकांना की ती अशी फुलं बिलं काढून, पानं तोडून त्याच्या सजावटी केल्या जातात. मात्र तो आजही एक लोकांच्या आवडीचा विषय आहे, सजावटी, सज्जा करणं. झाडावर जितकी सुंदर दिसतात तशीच सुंदर सजावट घरातही करता येते. मग ही सजावट कशी करावी याचीही कला, म्हणजे आजच्या शुद्ध मराठीत त्याला होम डेकोर का असं काहीतरी म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारे ते सजवणं घर, तर याचाही उगम आपल्याला तिथे मिळतो. मग ज्या वैयक्तिक कला कौशल्य ज्याला म्हणता येतील, मग व्यक्तिगत कला गुणांना ज्याच्यात वाव आहे, कला हा शब्द मी वापरतोय कलांबद्दल बोलताना, त्याचं कारण असं आहे की त्या कला शब्दाचा संदर्भ हा कुठेतरी अध्यात्मशास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये आलेला आहे. कला म्हणजे काय? प्रश्न नावाचं एक उपनिषद आहे. या प्रश्नोपनिषदात आत्मा हा 16 कलांमध्ये विभक्त आहे असा सगळ्यात पहिला उल्लेख मिळतो. म्हणजे आत्म्याच्या अस्तित्वाच्या वेगवेगळे आयाम, पैलू किंवा अंश ज्यांनी तो आत्मा परिपूर्ण होतो अशा त्या 16 कला उपनिषदामध्ये सांगितलेल्या. त्यामुळे अशा आत्म्याला संपन्न, समृद्ध आणि परिपूर्ण करणाऱ्या अशा कलयती इति कला, म्हणजे ज्याने ज्या धारण केल्या असता पूर्णत्व येतं. आपण म्हणतो कला कलानी चंद्र वाढला, म्हणजे अंश एक 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 जुळत गेला आणि त्यातून तो चंद्रमा पूर्ण झाला. तसं जे आत्म्याला परिपूर्ण करणारं असं तत्व आहे, असं गुणवैशिष्ट्य जी आहे त्यांना कला असं म्हटलं. मग त्यामध्ये गायन, वादन, नर्तन, नाट्य यांचाही निर्देश आला. पण आता या पलीकडे जाऊन, म्हणजे आता आधुनिक वर्गीकरणामध्ये ज्याला परफॉर्मिंग आर्ट्स असं म्हटलं जातं, आजही काढून बघा, परफॉर्मिंग आर्ट्समध्ये केवळ 3 कलांचे निर्देश मिळतील. गायन, गायन म्हणजे संगीत असं म्हणा, वादन आणि गायन दोन्ही त्याच्यात एकत्र करा, नर्तन, नृत्य, आणि तिसरं नाट्य, नाटक, अभिनय, याला साधारण परफॉर्मिंग आर्ट्स या कॅटेगरीत बसवलं जातं. पण गंमत अशी आहे,
या 3 किंवा अगदी वादनाला वेगळं काढलं, ह्या 4च्या पलीकडे जाऊन अजून एक कला या भारताच्या भूमीवर अगदी वैदिक काळापासून नव्हे, वैदिक संस्कृती विकसित व्हायच्या आधीपासून नांदते आहे, फुलते आहे. आणि नुसती फुलते नाही तर आपल्या बरोबर अनेक कलांना जन्माला घालते, त्यांचं पोषण करते. अशी कला म्हणजे ही कथा किंवा कीर्तनाची कला. आपण कीर्तन कलेचा मागोवा घेण्यासाठी एकत्र झालोय. पण या कीर्तन कलेला कला का म्हणावं, तर ज्याने व्यक्तिमत्व किंवा आत्मा हा एक प्रकारे पूर्णत्वापर्यंत पोचू शकतो, त्यापैकी ही कीर्तन किंवा कथेची कला आहे. 4 किंवा 3 परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये याचा निर्देश केलेला नाही. पण गंमत अशी आहे, या परफॉर्मिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या कला आहेत त्या 4ही कला कीर्तन कलेतून निघाल्या आहेत आणि कीर्तन कलेवर पोचल्या गेल्या आहेत. मी उगीच विधान करत नाहीये. बघा, आपण जेव्हा संगीताचा विचार करतोय, संगीत का अस्तित्वात आलं, संगीत कशासाठी आलं, तर थोडक्यात एक लय आहे. या पूर्ण विश्वामध्ये एक प्रकारचा नाद आहे आणि त्या नादाच्या प्रवाहाला विशिष्ट अशी लय आहे. मग त्याचं वर्गीकरण सूर, ताल आणि लय असं ढोबळमानाने केलं जातं. मग हे जे आतलं चालणारं संगीत आहे त्याला व्यक्त करण्यासाठी काहीतरी वाग्गेय, त्याला आपण कविता असं म्हणू, त्याचा आधार आवश्यक आहे. गाणं जर प्रकट व्हायला हवं असेल तर नुसती स्वरवट गाऊन चालत नाही. नुसता आऊ आऊ केलं की ते ऐकणारे फार थोडे असतात. म्हणजे दरवर्षीचा अनुभव आहे, मंजिरीताईंचं गायन असतं, ते बरेच श्रोते असे, नाही तो पहिला जरा ख्याल असतो, तो संपला की आम्ही येतो. सुगम असलं की कसं जरा 4 गाणी ऐकली की छान बरं वाटतं. तो पहिला ख्याल लावला की कधी एकदा तो आटपतोय. इकडे बहुतांश समाजाचं लक्ष इकडे असतं. का तर केवळ स्वर, मग त्या स्वरांना सुद्धा मग शेवटी रजाखानी, गत, बंदिश याचा आधार घ्यावा लागतो. त्याशिवाय स्वर ही नुसते सारे गम पधनिसा गाऊन चालत नाही. तात्पर्य काय, शब्दाच्या साजाशिवाय संगीत हे पांगळं झालेलं असतं. आणि ही निकड संगीताची स्वरांची ओळखून अगदी प्राचीन काळापासून वेगवेगळी पद्य, काव्य ही रचली गेली आणि त्या रचनांना गायलं गेलं. गाणं हे नंतर आलं. त्या गाण्यासाठी जी प्रबंध लागतात, जी काव्य लागतात, ती आधी रचली गेली आणि नंतर लक्षात आलं की आपल्या डोक्यातली चाल ही या काव्याला, ही पद्याला जुळणारी आहे. आणि मग त्या दोघांचं संगम करून त्यातनं पुढे वेगवेगळी गान विचार हा विकसित झाला. मग हा गान विचार करत असताना पण एक ठळक वैशिष्ट्य दिसेल. आज आपण जे संगीत ऐकतो ते सगळं म्हणजे आता देशी संगीत असं जर म्हटलं, पूर्वी मार्गी संगीत म्हणजे या सामवेदापासून किंवा गांधर्व वेदापासून जो संगीताचा विचार आहे त्याच्यामध्ये अनेक टप्पे आहेत. ध्रुपद हा अगदी अलीकडचा टप्पा. पण या सगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला हे गायन कुठनं सुरू झालं तर ऋग्वेदातल्या ऋचांचं गायन करण्यासाठी सामवेद विकसित झाला. 2 ऋचा एका सामामध्ये बसवल्या जातात. तर असा म्हणजे गायनाचा प्रधान उगम मानला गेलेला सामवेदच ऋग्वेदातल्या ऋचांवर आधारित होता. ऋग्वेदातल्या ऋचा या देवतांचं स्तवन करणाऱ्या होता आणि त्या स्तवनामध्ये देवांचे वेगवेगळे पराक्रम, त्यांचं महात्म्य हेच त्यांचं प्रतिपाद्य होतं. अनेक लोक म्हणतात की नाही ते असेच कविता आहेत, मनात त्या ऋषींच्या वेगवेगळ्या कल्पना आल्या आणि त्या शब्दबद्ध केल्या. पण त्या कल्पना या देवताधिष्ठित आहेत. देवाचं वर्णन, महात्म्य गावे देवाचे किंवा समर्थांनी तुकोबानी अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. राघोबाची कथा पतित पावन, गाती भक्तजन अखंडित किंवा गाती भक्तजन निरंतर.
किंवा तुकोबांचं वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची येरा मानवाची कामा नाही. ही वर्णनं करण्याचं कारण काय? कोणाची येऱ्या गबाळ्याची स्तुती केलेली नाही, देवाची स्तुती, देवाचं महात्म्य त्यांनी गायलं. आणि ते महात्म्य सांगण्यासाठी जी पद्यरचना केली होती ती संगीताने शब्दखटकेल उसनवारी करून घेतली. आणि संगीताचे पुढचे गान प्रकार हे त्यातून पुढे विकसित झाले. म्हणजे थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न हा करतोय की गायन कला विकसित होण्यासाठी जो आधार मिळाला तो देवतांची केलेली स्तुती, असणारे मंत्र, असणाऱ्या श्रुती हा पहिला आधार ठरला. हा प्राचीन संगीताचा भाग झाला. आधुनिक संगीतामध्ये आपण म्हणजे साधारण इसवी सनाच्या 12व्या शतकानंतर पुढे म्हणजे ज्याच्यावर मुघल कालीन प्रभाव, मुघली किंवा पर्शियन किंवा नंतर जी उर्दू आली यांचे प्रभाव आपल्याला हळूहळू हळूहळू रूढ झालेले दिसतात. मग अगदी परिभाषेपासून, टर्मिनॉलॉजीपासून ते सगळे उर्दू शब्द दिसतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ज्याला शायरी किंवा गझल हे प्रकार आले, त्या प्रकार प्रचलित होण्याच्या आधीपर्यंत ज्या बंदिशी होत्या त्या बंदिशीतले जे विषय होते ते जरी काढून बघितले तरी राधाकृष्णाच्या लीला, आपल्या आराध्य देवतेचं महात्म्य याचंच प्राधान्य आपल्याला तिथे असलेलं दिसतं. साधारण इसवी सनाच्या 13व्या शतकात शारंगधर नावाचा एक फार मोठा संगीतकार होऊन गेला. त्याचा शारंगधर संहिता किंवा शारंगधर पद्धती म्हणून एक ग्रंथ आहे. आणि त्याचाच दुसरा ग्रंथ आहे संगीत रत्नाकर. आणि त्या संगीत रत्नाकरामध्ये इतकं स्पष्ट निर्देश केलेला आहे की या रागांना आणि रागिण्यांना व्यक्त करण्यासाठी जी पद्य गावी ती देवता स्तुतीपर पद्य असावी. म्हणजे थोडक्यात संगीत हे देवता स्तुतीला मुळात वाहिलं गेलं होतं. मात्र नंतर त्याचं अधिष्ठान चुकलं, त्याचं आलंबन चुकलं आणि माणसाच्या मनोरंजनासाठी मग अगदी अलीकडचं विकृत संगीत आपण ऐकतोय. म्हणजे काव्यामध्ये जोर काहीच नसतो, काहीतरी एक शब्द उच्चारायचा आणि त्याला पुढे ना 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 लांबलंय गाणं. तासभर आपलं तेच ना 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 ना. मग काय सांगायचंय बाबा, तर ना ना सगळा नकार. त्याचं कारण काय की शब्दामधला जोर हा देवाचं, समर्थ जसं म्हणतात तेथं पाहिजे अधिष्ठान ईश्वराचे. जिथे ते ईश्वराचं अधिष्ठान हळूहळू ढळत गेलं, चुकत गेलं, तिथे तिथे ती प्रतिभा ही उणी होत गेली. त्यामुळे नंतरचा हा जो झालेला दुःखांतिका, शोकांतिका जी झाली त्याचं कारण ईश्वराला विसरणं हे आहे. मग आता संगीत क्षेत्र जर ह्या ईश्वर स्तुतीवर पोचलं गेलं असेल तर बाकीच्या नृत्य आणि नाट्यांचं काय? तर नृत्यामध्ये सुद्धा जी पारंपरिक नृत्यकला मानली जाते त्या पारंपरिक, मग त्याच्यामध्ये दोन आहेत, अभिजात आणि दुसरं लोकनृत्य, क्लास आणि मास असे दोन विभाग आपण पाडून घेतलेत. पण त्यातल्या सुद्धा क्लास म्हणजे ज्याला अभिजनांचं नृत्य म्हटलं जातं, त्या अभिजनांची नृत्य म्हणजे अगदी भरतनाट्यम, मोहिनी अट्टम अशी घ्या, त्याच्यामध्येही ही कला देवांच्या मनोरंजनासाठी मंदिर प्रासादांमध्ये देवासमोर सादर केली जाणारी म्हणूनच विकसित झाली होती. जो कथ्थक नावाचा प्रकार रूढ झाला हा मुघलाई नंतरचा आहे. आणि त्या राजदरबारामध्ये जो पूर्वी देवांच्या प्रसन्नतेसाठी नर्तन केलं जात होतं ते राजांनाही लागू करून ती पद्धत इकडे ओढून आणली गेली. मुद्दा काय? तिथेही मुळात देवता स्तुती हाच मुख्य गाभा होता नर्तनाचा. आता मुद्दा पुढचा नाट्याचा. नाटकं. आता नाटकं नुसतं म्हणून चालायचं नाही. आज आलेला सिनेमा हाही त्या नाटकांचाच एक बदललेलं रूप, बदललेला आविष्कार आहे. त्या नाटकांमधलं पहिलं नाटक घ्या, अगदी भासाच्या 13 नाटकांपासून हा प्रवास आपण पुढे पाहिला. इसवी सनाचं किंवा इसवी सन पूर्व पहिलं शतक असा कालिदास भासाचा कालावधी मानला जातो. भास, सौमिल्लक अशा प्राचीन नाटककारांचा उल्लेख 4थ्या शतकातल्या कालिदासानी केलेला आहे.
आणि कालिदास सांगताना असं सांगतो की यांच्याकडून हे नाट्यशास्त्र, ही नाटकाची कला आम्ही घेतोय. त्यांच्याही आधी भरत आहे. या भरत मुनींपासून जर विचार केला तर भरत मुनींनी अनेक देवतांची आख्यानं या नाट्यातून घेतलेली आहेत. आता भरत मुनींनी हे नाट्यच मुळात भगवान शंकराकडून शिकून ब्रह्मा आणि शंकर यांच्या कृपेने प्राप्त केलेला आहे. मग भासाने जी नाटकं रचली त्यातली 13 नाटकांपैकी केवळ 3 नाटकं ही लोककथांवर आधारित आहेत. बाकी 10च्या 10 नाटकं ही राम आणि कृष्णाच्या किंवा पुराणातल्या वेगवेगळ्या दैवत चरित्रांवर आधारित अशी आहेत. म्हणजे काय, नाट्य हा कलाविष्कार देखील कुठेतरी ईश्वर स्तुती, ईश्वर कथा, अवतार चरित्र हा सांगण्यासाठी रूढ झालेला आपल्याला दिसतो. मग सिनेमा आला. सिनेमातला सुद्धा योगायोग बघा. पहिला सिनेमा कुठला आहे? अयोध्येचा राजा. म्हणजे तिथेही ह्या पुराण कथा, ही आख्यानं कितीही बदल झाला तरी सोडता टाकता आलेली नाहीत. तर सांगायचं कारण काय, या कीर्तन आणि कथा या कलांनी बाकीच्या या सगळ्या परफॉर्मिंग आर्ट्स या पोचल्या गेलेल्या आहेत. त्यांचा गाभा हे कथा कीर्तन आहे. आणि मग असं झालं, इतका ह्या बाकीच्या 4 कलांचा किंवा 3 कलांचा प्रभाव पडला की मग मूळ कथा कीर्तनाला कलेत स्थानच ठेवलं गेलं नाही. केवळ परफॉर्मिंग आर्ट्स म्हटल्यावर डान्स तरी, सिंगिंग तरी नाही, तर मग नाटक, ड्रामा तरी, एवढी भारतीयांची किंवा एकूण कलाकारांची दृष्टी कोती केली गेली. देव, ईश्वर या संकल्पनांचं वावडं ज्यांना होतं त्यांनी ठरवून, प्रकल्प करून हे सगळे भक्तीपासून या कलांना तोडण्याचे पराक्रम करून दाखवले. तर मुद्दा असा की कथा आणि कीर्तन हा मूळ कलेच्या आविष्कारामागचा गाभा कसा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. स्वतंत्र कला म्हणून तिचं अस्तित्व आहेच, पण बाकीच्या कलांना उपजीव्य असा शब्द वापरला जातो. उपजीव्याला साध्या मराठीत किंवा हिंदीत सांगायचं झालं तर रोजीरोटी देणं, निर्वाह त्याचा या कथा कीर्तनावर झालेला आहे. त्यामुळे बाकीच्या कलांना आधार झालाच, पण आता स्वतंत्र कला म्हणून तिचं स्थान काय आहे, रूप कसं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. या कथा कीर्तन परंपरेचा इतिहास जर पाहिला तर वेदांपासून, वेदांच्या आधीपासून याचे अवशेष आपल्याला सापडतात. कसे, तर वेदामध्ये आता आपल्याला सगळ्यात जगातलं प्राचीन आणि उपलब्ध वाङ्मय कोणतं माहिती आहे, तर आपण वेद वाङ्मय मानतो. या अख्ख्या जगामध्ये ज्या जितक्या प्राचीनतम संस्कृती आहेत आणि ज्या संस्कृतींमधले वाङ्मयीन पुरावे डिकोड केले गेलेले आहेत, मी फार जबाबदारीने विधान करतोय, म्हणजे ज्या अनेक हजारो करोडो भाषा या जगाच्या पाठीवर बोलल्या जातात, पण त्या भाषा ज्या लिपीमध्ये लिहिलेल्या आहेत, कोरून ठेवलेल्या आहेत, त्या अजून वाचता येत नाहीत. भारतामध्येही ब्राह्मी, खरोष्टी अशा लिप्या होत्या. अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत त्या वाचता येत नव्हत्या, पण योगायोगाने ते डिकोड झालं आणि आता त्या वाचता येतात. अशा अजूनही अनेक लिप्या आहेत, भाषा आहेत, पण त्या वाचता आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या जिथपर्यंत आपण वाचत नाही तिथपर्यंत आपण विधान करूया, हे सत्य धरून चालूया की प्राचीनतम वाङ्मय म्हणजे वेदवाङ्मय आहे. आणि त्याचं कारण असं आहे, याला लिखितापेक्षा मौखिक परंपरा ही लाभलेली आहे. मौखिक स्वरूपात हे दिलं गेलेलं आहे. लिहिलं की मानव वसाहत नष्ट झाली की त्याच्याबरोबर ती लिखितही नष्ट होतात, ते शिलालेखही भूमीमध्ये गाडले जातात. पण मौखिक परंपरा, ओरल ट्रॅडिशन, हिचं महत्व असं आहे की जिथपर्यंत माणूस आहे तिथपर्यंत ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सतत अव्याहत, अप्रतिहत अशी परंपरा चालत राहते. वेद परंपरा, वैदिक परंपरा अजून शाबूत असण्याचं कारण तिचं लिखित असणं नाहीये, तर तिचं मौखिक स्वरूपात प्रचलित असणं आहे. त्यामुळे या वैदिक परंपरेमध्ये आधीचे काही संदर्भ सापडतात. मग वेदामध्येही अनेक ठिकाणी इति गाथाम उदाहरंती अशी वचनं मिळतात. अशी गाथा अनेक ऋषींनी गायल्या आहेत. म्हणजे आता एखाद्या देवतेचं स्तवन चाललंय, एखादं वर्णन चाललंय, दाशराज्ञ सूक्त असेल
वेगवेगळ्या सूक्तांचे नाव प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण त्यामध्येही या ऋषींनी पूर्वसुरींच्या गाथा उद्धृत करून ठेवलेल्या आहेत, कोट केले आहेत, साईट केले आहेत. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तिथे ऋषी स्वतःचं काव्य किंवा मला समाधी अवस्थेत स्फुरलेलं किंवा दिसलेलं किंवा ऐकू आलेलं काव्य म्हणून ते सांगत नाहीत, तर ऋषी सांगतायत असं आम्ही आमच्या आजा पंजांकडून ऐकलेलं आहे, आम्ही हे ऐकलेलं आहे, श्रुत आहे. म्हणजे समाधी अवस्थेमध्ये मिळालेल्या श्रुती त्या वेगळ्या आहेत, पण ह्या आमच्या आजा पंजांनी आम्हाला सांगितलेल्या ज्या काही कथा आहेत, ज्या काही वेगवेगळ्या काव्यपंक्ती आहेत, ह्या गाथांच्या रूपामध्ये सांगितल्या गेल्या. मग या गाथांमध्ये सगळ्यात आपल्या सगळ्यांच्या परिचयाची गाथा मंत्रपुष्पांजलीत आपण कायम म्हणतो. कोणी सांगू शकेल मंत्रपुष्पांजलीमध्ये अशी एक गाथा आहे? मंत्रपुष्पांजली कोणाकोणाला येते? ओम यज्ञेन यज्ञमय यजंत. त्या मंत्रपुष्पांजलीच्या शेवट मरुत्तस्या वसंगृहे आहे ना. ही ऐतरेय ब्राह्मण, ऋग्वेदाचं जे ब्राह्मण ग्रंथ आहे त्या ऐतरेय महाब्राह्मणामध्ये येणारी गाथा आहे. हा मरुत्त नावाचा राजा आणि त्या मरुत्त राजाच्या यज्ञामध्ये मरुत म्हणजे वायुदेव, या वायुदेवांचा वर्ग अन्न वाढण्याचं, झाडण्याचं, शुश्रूषा करण्याचं काम करत होता. परिवेष्टारा, परिवेष्टा म्हणजे वाढणारा, परोसना हा शब्द त्या परिवेषण यावरून आलेला आहे. किंवा तिथे सेवा, तिथे जे काही लागेल, थोडक्यात एस्कॉर्टचं काम करणारे हे मरुत गण मरुत्त राजाच्या यज्ञामध्ये उपस्थित होते. त्याचे सभासद विश्वेदेव होते. अशी गाथा ऋग्वेद गातोय. म्हणजे थोडक्यात ऋग्वेदाच्या काळी हा पूर्वसुरींचा वाङ्मयीन ठेवा चालत जिवंत स्वरूपात आलेला आहे आणि त्याचं ऋण ऋग्वेद द्रष्टे ऋषीही व्यक्त करतायत, मांडतायत या गाथांच्या उद्धरणातून. या गाथा काय आहेत? तर पूर्वकाली असणाऱ्या राजांची चरित्र किंवा त्या चरित्रातून घेतले गेलेले बोध, तात्पर्य अशी या गाथांमध्ये नोंदवलेली आहे. तशी एक गाथा प्रसिद्ध आहे महाभारतातली, अनेकांनी ऐकलेली असते. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्तमैव भूय एवाभिवर्धते. ययाती आपण कादंबरी वाचलेली असते, पण महाभारतातल्या आदिपर्वामध्ये वर्णन केलेला हा ययाती राजर्षी आहे. कौरव पांडव काय सगळ्या चंद्रवंशाचा पूर्वज आहे. आणि या ययातीने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात गायलेली ही गाथा आहे. आपल्याच पोटच्या पोराचं पुरूचं यौवन भोगता भोगता त्याची भोग तृष्णा शमली नाही, शांत झाली नाही, म्हणून अखेर उद्वेगातून त्याच्या मुखातून आला की हे भोग किती भोगावेत, तृप्ती काही होत नाही. जसं आगीला शांत करण्यासाठी एखाद्या हुशार माणसाने त्या अग्नीमध्ये कितीही समिधा इंधन टाकलं, असं वाटलं की 1 किलोभर इंधन टाकलं तर अग्नी खाऊन तृप्त होईल, शांत होईल, पण अग्नी शांत होत नाही, तो तितकाच भडकून पेटून उठतो. तशी या माणसाची तृष्णा आहे, तशी या माणसाच्या वासना आहेत की जेवढा उपभोग घ्याल तेवढ्याने कमी नाही, तर उलट तेवढ्या पटीने वाढत जातात. हा बोध ह्या ययातीच्या गाथेतून केलाय. आता सांगण्याचं तात्पर्य काय? अशा गाथा सतत गायल्या गेल्या, सांगितल्या गेल्या आणि या गाथातून तो पुरातन चरित्रातला बोध हा समाजामध्ये प्रत्येक थरापर्यंत पोचवण्याचं काम या गाथांनी केलं. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे अनेकांनी वैदिक किंवा सनातन परंपरेवर हा आक्षेप घेतलाय की जाती वर्ण याच्यामध्ये काटेकोर झालेली, बांधली गेलेली, सगळ्यांना उपयोगाची नाही अशी ही धर्मव्यवस्था होती किंवा अशी ही जीवन पद्धती होती, असा आक्षेप आहे या परंपरेवर. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, वैदिक परंपरेतले वेद हे सर्वसामान्यांसाठी, सर्वांसाठी ॲक्सेसेबल नसले याचा अर्थ बाकीच्यांसाठी काही व्यवस्था नव्हती असा काढायचं कारण नाही. वेद
आणि त्या वेदांचं जे पठडीतलं पठण होतं त्याच्यासाठी असणारी आचार विचार आणि उच्चार यांची शुद्धता सर्वसामान्यामध्ये असणं हे फार दुरापास्त होतं. शुद्ध भाषेत प्रॅक्टिकल नव्हतं ते. त्यामुळे ज्याला जेवढं पचेल, ज्याला जेवढं परवडेल, मानवेल, रुचेल तेवढ्याच काठिण्य पातळीचे ग्रंथ त्या त्या समाजाला दिले गेले. आणि हे सर्वसामान्य समाजासाठी, माससाठी, परिजनांसाठी जे दिले गेलेले ग्रंथ होते ते म्हणजे जसे अभिजनांचे किंवा त्रैवर्णिकांचे वेद तसे सर्व वर्णिकांची पुराणं. पुराणांनी हा पुढचा टप्पा आपल्याला दिला. वेदांचा अधिकार तुम्हाला नाही असं म्हणताना पुराण तुम्ही वाचू शकता, म्हणजे निराधार निरालंब सोडलं नाही. आता त्याचंही कारण काय, मी त्या खोलात शिरत नाही, कारण पंचायत काय होते, विषयाला मिळालेले डायव्हर्जन आहे. वैदिक वाङ्मयाचा इतिहास आपण बघत नाही आहोत, आपण कीर्तन कलेचा मागोवा घेतोय. त्यामुळे वैदिक परंपरेमधलं आचार विचार आणि उच्चारातलं शुद्धीकरण हे सर्वसामान्यांना शक्य नसल्यामुळे त्यांना भावतील, त्यांना पावतील अशा साध्या सोप्या पुराण कथांमधून ते तत्व, तेच तत्व जे वेदांनी दिलेलं होतं त्याला वेगळ्या अवगुंठनातून, वेगळ्या कॅप्सूलमधून सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम या ऋषींनी केला होता. त्यामुळे कीर्तन कलेच्या इतिहासातला पुढचा टप्पा, पर्व म्हणजे हे पुराणांचं पर्व आहे. वेदामध्येही कथा कीर्तनं होती, ती गाथांच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नाराशंसी गाथा असं त्यांना म्हटलं जातं. आणि वेदांच्या नंतरच्या काळात, पुराण काळामध्ये किंवा इतिहास काळामध्ये, ज्याला रामायण महाभारताचा काळ असं आपण म्हणतो, या कथा कीर्तनांना बहर आला. हे आणणारा वर्ग कोण होता? आता एक आक्षेप घेतला जातो, ठराविक त्रैवर्णिकांमधल्या सुद्धा सवर्णांनी आपल्या धंद्याला, आपल्या व्यवसायाला वाढवण्यासाठी, आपल्या दक्षिणांनी चांगलं पुष्ट होता यावं यासाठी म्हणून या वेगवेगळ्या कथा रूढ केल्या, अंधश्रद्धा पसरवल्या. तर आश्चर्य वाटेल, आपल्याकडे ही पुराणांची परंपरा ब्राह्मणांनी नाही, क्षत्रियांनी नाही पसरवली, सूत नावाच्या समाजानी. मराठीमध्ये वाक्प्रचार रूढ आहे, सुतोवाच केलं. सुतोवाच कुठनं आलं? सुतोवाच करणं म्हणजे सूत्रपात करणं. आपण जो विषय पुढे विस्ताराने बोलणार आहोत त्याचं मूळ बीज सुरुवातीला सांगणं याला म्हणतात सुतोवाच करणं. हे कुठून आलं? तर ही पुराण परंपरा ज्या सूत रोमहर्षणापासून रूढ झाली त्याचं हे ऋण पुढच्या परंपरेने, भाषेने मानून ठेवलेलं आहे. त्याच्याविषयीची कृतज्ञता या वाक्प्रचारातून व्यक्त केली आहे. तो सूत कोण आहे? तो वेदव्यासांचा शिष्य, रोमहर्षण असं त्याचं नाव आहे. म्हणजे ज्याची वाणी, ज्याचं कथन ऐकलं असता भल्या भल्या विद्वानांच्या अंगावरचे रोम 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 हर्षित होतात, रोमांच उठतात, असा तो सूत होता. म्हणून त्याचं नाव रोमहर्षण. आणि त्या रोमहर्षणाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे उग्रश्रवा. श्रवस म्हणजे कीर्ती, ज्याची कीर्ती त्याने केलेल्या उग्र श्रवणावरून प्रसिद्ध होता. म्हणजे त्याने इतकं ज्ञान ऐकून ऐकून ग्रहण केलं होतं. केवळ बहुश्रुत असणं काय हे या सौतीकडून शिकावं. सुताचा मुलगा म्हणून सौती. त्या उग्रश्रवा सौतीने इतकं श्रवण केलं होतं आपल्या वडिलांकडून की त्याच्यासारखा कोणी बहुश्रुत त्या काळच्या समाजात नव्हता. म्हणून शौनक जे भृगुगोत्री ब्राह्मण आहेत ते या सूत आणि सौतींना वक्त्याचा मान देऊन त्यांना व्यासपीठावर बसवून स्वतः पायाशी बसून त्यांच्याकडून या पुराण कथा ऐकत होते. हे फार महत्वाचं आहे, हे सांगितलं जात नाही. दुर्दैव काय की एकच ठराविक चित्र वर्षानुवर्ष सांगितलं जातं आणि भुईला साप समजून धोपटलं जातं. हे दुर्दैव आहे भारताचं. सूत म्हणजे ज्या जातीचं वर्णन करत असताना संकरातून उत्पन्न झालेली जात आहे. आपण महाभारतात ऐकलेलं आहे, त्या कर्णाला वारंवार हिणवलं गेलं काय म्हणून? सूतपुत्र म्हणून. त्यातला सूत आहे. अनेक त्याच्यामध्येही
विभाग आहेत. सगळेच सूत काही रथकार किंवा सारथ्य कर्म करणारे नव्हते. काही लेखनिकाचं काम करायचे, काही सल्लागाराचं काम करायचे, काही सारथ्याचं काम करायचे, काही या पुराण कथांचा विस्तार करणं. ह्या कथा राजांची गोत्र, राजांची जी ॲन्सेस्टर्स म्हणजे ॲन्सेस्ट्रल ट्री किंवा लाईन, लिनेज असं ज्याला म्हटलं जातं, वंशावळी, या वंशावळी जपण्याचं आणि टिकवण्याचं काम हे सूत लोक करत होते. आणि केवळ सूतच नव्हे, अशी एक फार मोठी जमातींची शृंखला आहे. केवळ एक सूत जमात नाही, त्याच्यामध्ये मागध आहेत, बंदी आहेत, भाट आहेत, चारण आहेत, अशा अनेक जाती जमाती या कथा, या गाथा गाण्याचं, सांगण्याचं, मांडण्याचं काम अव्याहतपणे करत होते. हे फार महत्वाचं आहे. आणि या परंपरेतून कथा कीर्तनांना पुढे बहर आलेला आहे. जी पुढची कथा कीर्तनांची आपण परंपरा पाहतो, त्याचं मूळ हे या सूत परंपरेपासून पुढे स्पष्ट झालंय. त्याच्या आधी भगवान वेदव्यासानी ती संहिता, पुराण संहितां चक्रे व्यास सत्यवती सुतः असं सांगितलेलं आहे. व्यासांनी ही एक पुराण संहिता उपजीव्य स्वरूपात देऊन ठेवली आणि त्याची उसनवार पुढच्या सगळ्या यांनी केली. पण उसनवार केलेली असली तरी प्रत्येक टप्प्यात आपापल्या प्रतिभेची भर त्या वाङ्मयात घालण्याचं काम पुढच्या या मंडळींनी केलं. तर अशी ही सूत परंपरा. मग पुराण काळापासून आपल्याला त्या देवाची चरित्र, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, नाथ महाराजांचा अभंग आहे. ही सगुण चरित्र सांगायची परंपरा पुराण इतिहासापासून आपल्याला पुढे दिसते. आधी उत्तम पुरुषाची लक्षणं सांगावीत, उत्तम पुरुषाचे आचार विचार सांगावेत, इथपर्यंत मर्यादित असणारा भाग आता पुढच्या काळात परमेश्वराचे जे सगुण अवतार आहेत, सगुणाची जी रूपं आहेत, त्या सगुण अवतारांची चरित्र वर्णन करण्यासाठी स्वतंत्र ग्रंथ निर्मिती व्हायला लागली. मग त्याच्यामध्ये रामायण असेल, महाभारत असेल किंवा 18 पुराणं असतील. हा सगळा भाग काय आहे? भगवंताच्या सगुण चरित्राचा साक्षेप, संक्षेपाने सांगण्याचा प्रयत्न आहे, समाज मानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. आणि हा कसा केला गेला? तर मौखिक स्वरूपात केला गेला. कुठेही आम्ही संहिता देतो आणि आता घ्या, आमचं पुस्तक विकत घ्या, अशी प्रकाशन संस्था त्यांनी काढली नव्हती. तर ती गावागावात जाऊन, देवळा देवळामध्ये बसून, लोकसमाजाला एकत्रित करून या कथा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचं प्रबोधन, त्यांचं उन्नयन साधण्याचं काम हा वर्ग करत होता. हा वर्ग म्हणजे कोणाचा आश्रित नव्हता, कोणाचा भाडोत्री नव्हता, कोणी त्यांना वेतन दिलं नव्हतं की बाबा जा, हा एवढा पगार घे, महिन्याला पॅकेज घे 1 लाखाचं आणि हा एरिया तुला झोनल देऊन टाकतो, या प्रदेशात जाऊन माझा प्रचार प्रसार कर बाबा, असं कोणीही त्यांना दिलं नव्हतं. ही सगळी मंडळी स्वयंस्फूर्तीने धर्माविषयी असणारी चाड, धर्माविषयी असणारी आच ओळखून दारोदारी जात होती, गावोगावी जात होती आणि या कथा कीर्तनातून ते प्रबोधन मांडत होती. समाज मनाची मशागत करत होती. म्हणजे ही मशागत कशी आहे? नकळत होणारी मशागत आहे ही. चला आता तुम्हाला ह्युमन रिसोर्सेस किंवा काय व्यक्तिमत्व विकास असे ट्रेनिंग प्रोग्राम घेऊन 50-50 हजाराच्या फिया घेऊन ते सांगत नव्हते. तर तुम्ही जे तुमच्याकडे असेल, यांना काय दिलं जात होतं? आजही तुम्ही पाहत असाल अनेक मंदिरामध्ये पुराणाची परंपरा आजही टिकवून ठेवलेली आहे. त्यांना काय मिळत असेल हो? ते पुराणिक वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या जातात, पोथी घेऊन वाचतात, नेमाने वाचतात. वक्ते किती चांगले आहेत ह्यापेक्षाही ते ज्या निष्ठेने रोज ती कथा वाचतायत, ज्या भक्तीने आमची परंपरा अव्याहत राहिली पाहिजे. कुलकर्णी काका त्याच परंपरेचे पाईक आहेत, भले पुराणिक नसोत, पण ती परंपरा एक प्रकारे पुढे चालवत आहे. हे काम, हा साक्षेप फार महत्वाचा आहे. आणि तो केवळ त्या त्रैवर्णिकांकडे नाहीये, समाजातल्या वेगवेगळ्या जातींमधल्या या वेगवेगळ्या विभूतींकडे त्याचं ते आच,
त्याचा तो प्रयत्न, समर्थांची त्रिसूत्री ज्याला म्हटलेली आहे, प्रयत्न, प्रचिती आणि प्रबोध, हे त्रिसूत्री ही त्यांच्यापासून आलेली आहे. समर्थांनी ती पुन्हा विसरले होते लोक, ती पुन्हा मांडली. तर असा हा पुराण काळातला कथा कीर्तनांचा विस्तार. आता याला अजून एक प्रकारे राजाश्रय मिळाला. कसा? तर त्या काळामध्ये जे मोठे मोठे यज्ञ केले जात होते, यज्ञांच्या निमित्ताने होणारी आख्यानं, मग पारिप्लव नावाचा अश्वमेधातला एक विधी आहे. अश्वमेध यज्ञ आपण ऐकतो. रामायण आणि महाभारत या दोन्हींचा जो कथाकथनाचा भाग झालेला आहे तो अश्वमेधासाठी झालेला आहे. म्हणजे आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत, पण लक्षात कधी घेत नाही. गीत रामायणाची सुरुवात कुठल्या गाण्यापासून आहे? स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. पण निवेदन कुठनं सुरू होतं? श्रीरामांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महापूर जमलेला आहे, या वाक्याने सुरुवात आहे. म्हणजे रामकथा सुरुवात कुठे झाली? रामकथा सांगायची वाल्मिकीनी रचली असेल, पण सांगितली गेली ही त्या रामांच्याच अश्वमेध यज्ञामध्ये. महाभारत सांगितलं गेलं कुठे? कोणी सांगू शकेल? जन्मेजयाच्या अश्वमेध यज्ञामध्ये वैशंपायनानी त्या जन्मेजयाला लागलेली पातकं दूर व्हावीत यासाठी महाभारताचं पहिलं आख्यान केलेलं आहे. म्हणजे हे यज्ञ जे होते, आता पुन्हा एक आक्षेप, तुम्हाला वाटेल की सारखे जातीवर काय जात आहेत, शेवटपर्यंत जात नाही ती जात, त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच्यावर मला यायलाच लागतं. तर यज्ञ संस्था, उत्सव संस्था या त्रैवर्णिक केंद्री होत्या, उच्चवर्णी सवर्ण केंद्री होत्या, असा एक आक्षेप घेतला जातो. पण त्याचा सगळ्यात मोठा पुरावा सर्व समाज केंद्री ह्या व्यवस्था होत्या. सगळ्यांना त्यातून जो जे वांछील तोतेला हो हे देणारा, हा विश्वास देणारा, हा प्लॅटफॉर्म देणारा यज्ञ होता प्राचीन काली. त्या यज्ञांच्या निमित्ताने ही कथा कीर्तन होत होती. त्यातला सगळ्यात मोठा कर्मकांडातला भाग म्हणजे पारिप्लव आख्यान आहे. अश्वमेधासाठी एकदा तो घोडा सोडला, चैत्री पौर्णिमेच्या वेळी संकल्प करून तो घोडा सोडला जायचा, त्याच्या मस्तकावर तो सुवर्ण पट्ट बांधला जायचा, आव्हान दिलं जायचं, जो कोणी पराक्रमी असेल त्यांनी घोडा पकडून दाखवा आणि जोच पकडेल त्याला राजाशी लढावं लागेल. मात्र या सगळ्यामध्ये पुढचा भाग राजाच्या एंडचा काय होता, तर तो घोडा सोडला आणि सेनापती त्याच्या मागे दवडला की राजाला आपली राजधानी सोडता यायची नाही, राजाला कुठेही बाहेर जायची परवानगी नव्हती. त्याने त्या सभेमध्ये राहायचंय, यज्ञाग्नीचा जवळ त्याने राहायचंय, दीक्षित होऊन व्रतस्थ होऊन ब्रह्मचर्याचं पालन करत राहायचंय आणि रोज संध्याकाळी या पारिप्लवाचं आख्यान ऐकायचंय. पारिप्लव हा शब्द पारिभाषिक आहे, श्रौत संदर्भ आहे त्याला. संवत्सरम प्लावयती ती पारिप्लवा, म्हणजे अख्खं वर्ष, अख्खं संवत्सर, एका चैत्री पौर्णिमेपासून पुढच्या चैत्री पौर्णिमेपर्यंत, जिथपर्यंत तो घोडा परत येत नाही परिक्रमा करून, तिथपर्यंतचा काळ ज्या एका आख्यानाने भरून टाकला, बुडून गेलाय त्या आख्यानाच्या मध्ये, त्या कथेच्या रसामध्ये, कीर्तनाच्या रसामध्ये, त्या कथेला, त्या आख्यानाला पारिप्लवाख्यान म्हटलंय. प्लव म्हणजे बुडणे, प्लव म्हणजे तरणे, पाण्याशी ज्याचा संबंध आहे तो प्लावनं. अख्खं वर्ष ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ना, तो कथेमध्ये कीर्तनामध्ये इतका बुडून गेला, इतका गर्क झाला की वेळेचं भान राहिलं नाही. तसं अख्खं वर्ष या राजाला, त्याच्या पूर्ण प्रजेला या कथा रसामध्ये, कीर्तन माधुरीमध्ये, ज्या आख्यानाद्वारे अक्षरशः त्याचं अवगाहन करवलं जायचं ते म्हणजे पारिप्लवाख्यान आहे. आणि या पारिप्लवाख्यानामध्ये 10-10 दिवसांची सत्र असायची. आजही आपण पाहतो, पुराण कथा करायची, 7 दिवसाचं पारायण करा, 9 दिवसाचं पारायण करा, 12 दिवसाचं पारायण करा. का? एक कालबद्धता. 10-10 दिवसाची आजच्या भाषेत पॅकेज असायचं. आज कोण कथा सांगणार, उद्या कोण कथा सांगणार, असे कथेकरी बदलायचे. मग त्याच्यामध्ये 4 वेदांचे जसे होते, 4 वेदांच्या पलीकडे जाऊन सर्पविद्या सांगणारे म्हणजे गारुडी, गांधर्व विद्या सांगणारे, ज्याच्यामध्ये नट, शैलुष, भरत
या जातींचा समावेश आहे. गंधर्व आहेत, मग कुठे कुसीद म्हणजे सावकारी करणाऱ्यांचीही व्याख्यानं असायची. म्हणजे केवळ एकच विषय घेऊन वर्षानुवर्ष व्याख्यानमाला सुरू आहे असं नाही, विषय वैविध्य 10 दिवसात असायचं. हे पारिप्लवाख्यान 10 दिवस चाललं की पुन्हा 11व्या दिवसापासून पुन्हा नवीन सर्कल, असं वर्षभर हे चालायचं. हे पारिप्लवाख्यान हे आपल्याला कीर्तन या टप्प्यातलं फार प्राचीन प्रारूप दिसतं. कीर्तनाचा इतिहास जर मांडायचा झाला तर हे पारिप्लवाख्यान फार महत्वाचं आहे आणि हे वेद आणि पुराण दोन्हीकडे आपल्याला आलेलं दिसतं. मग पुढचा टप्पा आहे तो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे, नारद तुंबरू. हो, नारद तुंबरू ह्या दोघांची परंपरा. आता नारद तुंबरूंचा उल्लेख आला की एक फार महत्वाची गोष्ट तिथे पुराणातली येते, हरिवंशातली. काय होतं, कथा आणि कीर्तन हे 2 बाज आहेत. एक कथा सांगणं म्हणजे जसं आपल्याला दोन्ही बाज इथे गेले म्हणजे सगळे 9 दिवस ऐकायला मिळत आहेत. आधी आहे ते गायन प्रधान निरूपण, म्हणजे ज्याच्यामध्ये कीर्तन आहे, ज्याच्यात गायनही तितकंच महत्वाचं आहे. बुवा आले आणि नुसतं आपलं गोष्ट सांगून गेले असं चालत नाही, त्याला गाण्याची जोड लागते. रसनिष्पत्ती होण्यासाठी पदोपदी पद लागतात, तर ते कीर्तन आहे. आणि दुसरं आहे ते आमचं चऱ्हाट, नंतर जे लावलं जातं ती कथा आहे. म्हणजे एकामध्ये संगीत, नर्तन, वादन यांचं साहाय्य घेतलेलं आहे आणि दुसरं केवळ कोर कथा, व्याख्यान, निरूपण हेच त्यातलं प्रधान आहे. अशी ही 2 रूपं इथून झालेली आढळतात. नारद हे कथेकरी होते आणि तुंबरू हे कीर्तनकार होते. कथा अशी आहे, भगवान विष्णूंच्या वैकुंठाच्या महासभेमध्ये नारद तुंबरू सतत समोर असत आणि भगवान नारायणांच्या कीर्तीचं गायन ते करत. नारद कथा सांगत, निरूपण करत आणि तुंबरू हे गायनाद्वारे ते मांडत. आता झालं काय, तुंबरू सगळे जास्त लाडके होते त्यातल्या त्यात. का तर धन्य ते गायनी कळा, समर्थांनी सांगून ठेवलंय की कथेपेक्षा, आता बघा ना निरूपणाला श्रोते किती, कीर्तन असलं की भरलेला असतो हॉल, होय ना, असं मी गृहीत धरतो. असो, तर कीर्तन म्हटलं की ऐकणारा श्रोतृवर्ग हा गायन प्लस कथा असा दोन्हीचा लाभ घेण्यासाठी आलेला असतो. पण फक्त गाणं ऐकण्यासाठी आलेले श्रोते असतात, हे निरूपणात काय ठेवलंय म्हणून ते निघून कंटाळून जातात. तसं तुंबरूंचं निरूपण हे संगीता इतकंच सुंदर होतं, त्यामुळे दोन्हींचं आनंद आस्वादन त्यांच्या कीर्तनामधून होत असल्यामुळे तुंबरू हे अधिक लाडके, अधिक उजवे होते सभेमधले. आता नारदांना याचं कायम वैषम्य वाटायचं की त्यांना का झुकतं माप, त्यांना का जास्त मान. आणि हे मनात आल्यावर त्यांनी नारायणांकडे धाव केली, म्हणाले ही पार्सिलिटी नाही चालायची, मला पण तेवढाच मान हवा. ते म्हणाले मी असं म्हटलं का कधी की तो जास्त श्रेष्ठ आहे? नाही म्हणाले, पण ते व्यवहारातून दिसतं, मला कायम कुठेतरी कमी मान मिळतो. ठीक आहे म्हणाले, मग त्याला उपाय असा आहे की ज्याला जास्त मान मिळतोय असं तुला वाटतंय त्याला गुरु कर. हे खरी गरज आहे. आपण काय करतो, ज्याला जास्त मान मिळतो त्याला गुरु न करता त्याच्यावर गुरु करतो, म्हणजे त्याला त्याच्याविषयी वैषम्य येतं, मत्सर येतो आणि त्याला पाण्यात पाहायला सुरुवात करतो. पण खरं काय आहे, त्याच्याकडे अधिक काय आहे ते समजून त्याच्याकडून ते आत्मसात करून घेण्यात खरी मजा आहे. तेच नारायणांनी नारदांना सांगितलं. म्हणाले काय, मत्सर करू नकोस, त्याच्याकडे काय अधिक आहे हे त्याच्या गोटात शिरून, त्याच्या पोटात शिरून शिकून घे. उपदेश मानवला. नारद तुंबरूंकडे गेले, म्हणाले मला संगीत शिकायचंय तुमच्याकडे. ठीक आहे. तुंबरू हे गंधर्व होते, त्यामुळे गंधर्व गान विद्या क्षमाप्रार्थी, ती गंधर्व गायन विद्या निपजत त्यांच्याकडे होती. आता झालं काय, नारद गेले, मागणी केली, ठीक आहे म्हणाले देतो. आणि त्यांनी संगीताचे धडे नारदांना द्यायला सुरुवात केली. आता योगायोगान झालं असं, एक दिवस उशीर झाला क्लासला यायला आणि आलेल्या असताना बाहेर काही स्त्री आणि पुरुष
हे गलित गात्र होऊन पडलेले नारदांना दिसले. नारदांची जिज्ञासा चाळवली, कुतूहल जागं झालं. म्हणाले, कोण आपण? ते म्हणाले, आम्ही राग रागिणी आहोत. म्हणाले, कोणी केली ही तुमची गत? असे का झालात? अंगभर तुमच्या चट्टे पडलेत, वण आलेत अंगावर, कोणीतरी बडवलंय तुम्हाला, तुडवलंय, असं दृश्य दिसतंय. कोणी केलं हे? म्हणाले, काय सांगू महाराज, तुमचाच हा प्रसाद आहे. म्हणाले, मी? हो. म्हणाले, तुम्ही इतकं बेसूर गायन करता, त्यामुळे आमची ही अशी गत झालेली आहे. आता थोडं वाईट वाटलं. अर्थात असं तोंडावर कोणी बोलल्यावर काय ना, कितीही खरं असलं तरी तोंडावर नाही ना बोलायचं. मग म्हणाले, इथे का आलात? म्हणाले, आम्ही तुंबरू महाराज कधी गायन करतायत त्याची वाट पाहत इथे बसलोय, वेटिंगला आहोत. त्यांनी गायला सुरुवात केली की आम्हाला आमचं पूर्वपद, पूर्वरूप प्राप्त होतं, पूर्व वैभव प्राप्त होतं. त्यासाठी आम्ही ताटकळत बसलेलो आहोत. नारदांना पश्चात्ताप झाला. म्हणाले, मी शिकतोय पण अजून मत्सर काही सुटत नाही, त्यामुळे सूर नीट उमटत नाहीत. म्हणजे केवळ पुराणातली कथा म्हणून नव्हे, आयुष्यात सूर जर चांगला उमटायला हवा असेल तर मत्सर कुठेतरी वजा करायला लागतो. हा बोध या कथेतून येतो. तात्पर्य काय? जेव्हा देवर्षी नारदांना हे उमगलं की आपलं चूक आहे, आपण विकारवश होऊन विद्या घेण्याचा प्रयत्न करतोय, अजून विनय जमला नाहीये, नम्रता आलेली नाहीये, तेव्हा तुंबरूंना शरण गेले, माफी मागितली. तुंबरू म्हणाले, आता माझ्यापेक्षा वरच्या गुरूंकडे जायची वेळ आहे. माझ्याकडे यायचं प्रयोजनच इतकं होतं की स्वतःचा अहंभाव तुला कळावा, तो कळला, माझं काम झालं, माझी भूमिका संपली. आता तुला मोठा गुरु गाठायला हवा. आणि तो गुरु म्हणजे द्वापर युगामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरले आणि जेव्हा वंशी वादन केलं, त्या वंशी वादनातून नारदांना सूर गवसला आणि गायन मग आलं. अशी कथा. तात्पर्य काय? तर आधी कथा निरूपण हे कोरडं होतं, पण नारदीय परंपरा जी तुंबरू, श्रीकृष्ण किंवा त्या गायनाचार्यांकडून जेव्हा तिच्याशी संगम संयोग झाला, तेव्हा ही ससंगीत कीर्तन कला पुढच्या काळामध्ये विकसित होत गेली. आधी आपल्याला हे दोन टप्पे दिसतात, नुसत्या कथा करणं. आजही तुम्ही जेव्हा गावागावात दिसतात, गावकुसाबाहेर असे कथेकरीही दिसतात. गाण्याशी फार नसतो त्यांचा संबंध, संगीताचं फार ज्ञान नसतं, पण कथा सांगतात. जंत्र्या, त्यांच्याकडे याद्या असतात. काही लोक भविष्य सांगण्याच्या मिशाने ह्या पुराणातल्या कथा, चित्रकथी असा प्रकार आहे. या चित्रकथा सांगणारे पूर्वीच्या काळी हे ते काय कॅलिडोस्कोप का काय, कॅलिडोस्कोप नाही, काय तरी शब्द आहे त्याला, असो आठवेल. तो जसा वेगवेगळ्या चित्रांचा पट घेऊन फिरायचे, त्या चित्रपटातून काय साधायचे, तर त्या वेगवेगळ्या पुराणातल्या कथा याच त्या लोकांना सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न ते त्यातून करत होते. त्यामुळे कथेकरी आणि ससंगीत कथेकरी म्हणजे कीर्तनकार असे आपल्याला पुढे तट झालेले दिसतात. आता या टप्प्यामध्ये अजून एक स्थित्यंतर तिथे आलं, ते म्हणजे कीर्तन हा भक्तीचं एक सर्वोत्तम साधन, माध्यम म्हणून पाहिलं गेलं. कीर्तन हा केवळ एक माझा आविष्कार, एक मला माझ्या सुप्त कलागुणांना वाव द्यायचा प्लॅटफॉर्म म्हणून मर्यादित राहिला नाही, तर तो भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, भगवंताशी जोडलं जाण्याचा मार्ग म्हणजेच भक्ती. भज असा धातू आहे. भक्त याचा अर्थ जोडलं जाणं, आणि त्याच्या विरुद्ध विभक्त म्हणजे तोडणं, तुटणं, दूर होणं. भक्त म्हणजे काय? जो भगवंताशी जोडला गेला. मग भगवंताशी जोडला जाण्यासाठी काय काय साधनं झाली ती आम्हाला भागवत पुराणाने दिली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या नवविधा भक्तीमध्ये दुसरा टप्पा, दुसरं स्थान कीर्तन भक्तीला दिलं गेलं. आधी श्रवण, कारण चांगलं पक्क श्रवण झाल्याशिवाय कीर्तन करता येत नाही, त्यामुळे आधी श्रवण आहे आणि त्यानंतर कीर्तन आहे. श्रवणाचा आनंद हा एकापुरता आहे आणि कीर्तनाचा आनंद हा समाजाभिमुख झालेला आनंद आहे. श्रवण हे एकापुरतं असतं, मी ऐकलं, मला आनंद झाला, मला तो बोध झाला, इथे संपून गेला प्रवास. पण जेव्हा कीर्तनाची अवस्था आली तेव्हा आपल्या बोधाबरोबर लोकांचं प्रबोधन साधलं गेलं.
तो जो ब्रह्मानंद होता तो केवळ वक्त्यापुरता न राहता अवघ्या श्रोतृ समाजाला त्या ब्रह्मानंदाच्या डोहामध्ये मनसोक्त अवगाहन करण्याचं भाग्य कीर्तनामुळे उपलब्ध झालं. तर इथे हा टप्पा दिसतो, तिथे कलेपेक्षा त्याचं भक्ती हे रूप, भगवंताकडे जाण्याचं, भगवंताला पाहण्याचं, भगवंताला आपल्यात उतरवण्याचं. कारण काय आहे, नुसतं गुणगान करायचं नाहीये. राम असा होता आणि कृष्ण असा होता, त्या रामकृष्णांचे गुण माझ्यात कसे उतरतील, माझा आचार विचार त्यांच्यासारखा कसा होतील, याचा खरा प्रयत्न म्हणजे ते कीर्तन आहे. त्यामुळे हा आत्मसाक्षात्कार, आत्म्याच्या ठाई परमात्म्याला उतरवण्याचा साक्षेप हा कीर्तनाने साध्य केला, म्हणून ती भक्ती ठरली. कीर्तनाच्या एकूण आकृतीबंधामधला हा फार महत्वाचा टप्पा आहे. कीर्तन ही कला मग आहे, कीर्तन ही भक्ती आधी अधिक आहे. कीर्तन आधीच्या काळामध्ये जे होतं ते असो, पण मुख्य कीर्तनाचा विकास जो झाला तो त्याच्या भक्ती या रूपामुळे झालेला आहे. कसा? आपण नवविधा भक्तीमधला दुसरा प्रकार म्हणून त्याला पाहतो, पण त्याला प्रत्येक व्यक्तीचं आपलं धर्मस्थान म्हणून पाहण्याची दृष्टी त्याला त्यातून लागली. म्हणजे काय, थोडं सोपं करून सांगतो. प्रॉब्लेम काय आहे, आम्हाला धर्माला जोडलं जाण्यासाठी काहीतरी एक साधन आवश्यक आहे. आम्ही धर्माचं आचरण करतो म्हणजे काय, याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाला विचारा, तुम्ही धर्माचं पालन करता का, धर्माचरण करता का? कोणी म्हणेल हो, आम्ही सकाळी देवपूजा झाल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंब पण घेत नाही. हे त्यांच्यासाठीचं धर्माचरण आहे. कोणी म्हणेल नाही नाही, आम्ही चॅरिटी करतो, देवबिव आम्ही मानत नाही, आम्ही फक्त लोकांचं भलं करतो, हाच आमचा धर्म आहे, ही त्याची दृष्टी आहे. कोणी म्हणतं आम्ही ज्ञानेश्वरीची पारायण करतो, गुरुचरित्राची पारायण करतो, पारायण झाल्याशिवाय अन्न घेत नाही, हे आमचं धर्माचरण आहे. कोणी म्हणतं नाही नाही, मी अमक्या अमक्या मोदी गणपतीच्या देवळात गेल्याशिवाय बाहेर कुठे कामाला जात नाही, किंवा मी पिंपळाला इतक्या प्रदक्षिणा घातल्याशिवाय दुसरं काही करत नाही. या प्रत्येकाच्या उपासना पद्धती ज्या आहेत त्या त्यांच्या धर्मसंकल्पनेच्या मूळ आकृतीबंधाशी जोडलेल्या आहेत. त्यांच्या दृष्टीने त्या उपासना करणं म्हणजे धर्म झालेला आहे. आणि अशा वेळी जेव्हा आपण या उपासनांपासून दूर जातो, त्यातली क्लिष्टता, त्यातलं कर्मकांड आपल्याला भेडसावायला लागतं. बघा, आजही अनेक लोक श्रद्धा नाही का, तर भरपूर असते, देवाविषयी काही वाटत नाही का, आस्था असते, विश्वास असतो, श्रद्धा असते, भक्ती पण असते, पण आजच तुम्हाला पाहायला मिळेल की ते बाकी काही सांगा, ते कर्मकांड नका सांगू, ते पूजा बिजा आपल्याला जमत नाही. देवासमोर हात जोडायचे, हात जोडले, देवळात गेलो, पूजा बिजा आपल्याला ते एवढा वेळ बसणार कोण? आणि या एका गोष्टीमुळे काय होतं, हळूहळू धर्मापासून माणूस दुरावायला लागतो. या समजामुळे मूळ धर्म हा कर्मकांडावर अधिष्ठित नाही, कर्मकांड हे धर्माचं एक अगदी छोटं असं अंग आहे. तत्वज्ञान आहे, आचार विचार सगळं सगळं त्याच्यात आहे. पण आज माणसाची दृष्टी कोती कशी झाली आहे की तो कर्मकांडालाच धर्म मानतो, आणि जर मी कर्मकांड करत नसेल तर धर्माची मी माझी नाळ तुटली, धर्मापासून मी दुरावलो, अशी स्वाभाविक न्यूनगंडाची भावना त्याच्या मनात तयार होते. म्हणजे अनेक सश्रद्ध लोक, आम्ही ते देवाबिवाचं काही करत नाही, हा का, तर मी निव्वळ पूजा करत नाही, या गंडातून ते विधान आलेलं असतं. देवाला मानतो, देवाविषयी अपार प्रेम असतं, पण आम्ही पूजा करत नाही म्हणजे आम्ही धर्म पालन करत नाही, या गंडाखाली अनेक लोक वावरतात. आणि या गंडाचं पुढचं पर्यवसान आम्ही धर्म मानत नाही अशाकडे होतं. आता लक्षात घ्या, अनेक लोक जे खरंच आपल्या नकळत धर्माचं पालन करतायत, अनेक चांगल्या गोष्टी समाजोपयोगी, व्यक्ती आणि समष्टी समाज या दोघांच्या एक समयावच्छेदे करून, शब्द कठीण जातो, शुद्ध मराठीत सायमल्टेनियसली कल्याण साधण्याचा मार्ग हा धर्म आहे.
म्हणजे दोघांच्या मधली जी हार्मनी आहे ती साधण्याचा मार्ग म्हणजे धर्म आहे. एका वेळी व्यक्ती पण त्याने पोसली जाते, तारली जाते आणि समाजही उद्धरून जातो. ती व्यवस्था म्हणजे धर्म आहे. आणि ह्या धर्माचं पालन करत असताना देखील केवळ मी कर्मकांड करत नाही, त्यामुळे मला धर्म मान्य नाही असं मानणारा, असं समजणारा समाज आज तयार झालेला आहे. होतो असा मी भविष्यकाली विधान करत नाही. आज आपण हे पाहतो, आपल्यापैकी असे अनेक आहेत, हे मला माहिती की नाही आम्ही काय ते धर्मबिर्म जास्त मानत नाही, देवाविषयी असं काय, पण ते आम्ही पूजा करत नाही, आम्हाला व्रत वैकल्य करता येत नाही, म्हणून आम्ही धर्मापासून दुरावलोय, अशी भावना होते. आणि स्वाभाविकच एकदा हा न्यूनगंड तयार झाला की संस्कृतमध्ये वचन आहे, छिद्रेष्वनर्था बहुली भवंती. एकदा मी धर्मापासून दूर गेलोय असा समज, असा गंड बसला की आपसुक मग पाऊल चुकीच्या मार्गाने जायला सुरुवात होते. मग अशा लोकांना, ज्यांना साक्षात उपासना, प्रत्यक्ष उपासना जमत नाही, त्यांना पण धर्म पालन, धर्माशी जोडलं ठेवण्याचं काम हे कीर्तन आणि कथांनी केलेलं आहे. म्हणजे काय, तुम्हाला पूजा करता येत नाही का, नका करू. तुम्हाला पादसेवन करता येत नाही का, नका करू. तुम्हाला दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे नाही का झेपत आहे, नका करू. काय करा, दासनवमीचा उत्सव आनंदाश्रमात आहे, जा आणि केवळ बसा आणि ऐका. ह्या केवळ श्रवणाने देखील तुम्हाला धर्मप्राप्ती होईल, पुण्यप्राप्ती होईल, तुमचं धर्म पालन होईल. म्हणजे धर्माशी समाजाला जोडून ठेवण्याचं, नाळ म्हणून काम करण्याचं काम हे या कीर्तनाने, कीर्तन भक्तीने साध्य झालंय. कारण कीर्तन हे परमेश्वरापर्यंत जाणारं साधन आहे, ही श्रद्धा. म्हणजे कीर्तन ही कलानंतर भक्ती आधी ठरली. मग आता त्या भक्तीचा पुढे परिष्कार सुरू झाला. म्हणजे परिष्कार याचा अर्थ त्याला सजवणं, त्याला नटवणं सुरू झालं. मग ते नटवण्यासाठी वेगवेगळ्या कला त्याच्यात हळूहळू हळूहळू डोकावायला लागल्या. मग नर्तन आलं. अनेक कीर्तनकार कीर्तन करत असताना नाचतात. अगदी निजामपूरकर बुवा असतील, तर अशा अनेक कला याच्यामध्ये हळूहळू दृढमूल व्हायला लागल्या आणि कीर्तनाबरोबर या कलांचाही विस्तार पुढे होत गेला. मग गायन नर्तनाचं तर झालंच, पण अन्यही अनेक. म्हणजे आता अगदी अलीकडे एक प्रयोग पाहिला की बुवा कीर्तन करतायत आणि ते कीर्तनात जे आख्यान मांडतायत त्यांच्या त्या टप्प्यानुसार एक चित्रकार चित्र काढत जातोय आणि दुसरा मूर्तिकार त्या मातीची शिल्प तयार करतोय. असेही कलाविष्कार. म्हणजे आता हे कीर्तनाचे हळूहळू अंग होऊ घातलेले आहेत. कला कशा यातून फ्लरिश होत आहेत, परिष्कृत होत आहेत, हे आपण पाहतोय. गंमत अशी आहे की हा कीर्तनाचा कला म्हणून झालेला विस्तार आहे. भक्ती म्हणून असणारं कीर्तन आता वेगवेगळ्या कलांचा बाज घेऊन पसरायला लागलं. पण कला येणं का आवश्यक होतं, ह्याचं उत्तर काय, तर एक छान तुकाराम महाराजांच्या चरित्रामधला प्रसंग आहे. एकदा काय झालं, तुकाराम महाराजांना एका ठिकाणी बोलावून आलं. कीर्तनाला उभं राहिले आणि जे त्या नामरंगामध्ये दंगून गेले. तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, फक्त विठ्ठल 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 विठ्ठल. आजही तुम्ही वारकरी कीर्तन पद्धतीत पाहिलं, मूळ पदाला यायचं झालं की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता कल्पना करा, हे तोंडी लावण्यापुरतं मध्ये मध्ये ऐकायला बरं वाटतं हो. 3 तास जर एखादा बुवा कुलकर्णी काकांनी बोलावला आणि इथे राम 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 सीताराम सीताराम जर सुरू केलं आणि पूर्ण वेळ फक्त तेवढंच गायला, काय होईल, नारळ दिला जाईल. नकोत बाबा पुढच्या वर्षी हे बुवा. काय आहे, तुकाराम महाराजांच्या त्या भावावेशामध्ये ते नाम संकीर्तन इतकं आत गेलं की त्याच्या पलीकडे, त्या नामा पलीकडे त्यांना शब्दच फुटेना, बोलच बाहेर येईनात आणि ते त्याच्यात ती समाधी लागली, नाम समाधी लागली. पण आता पंचायत अशी आहे, जेव्हा
3 तासानंतर म्हणजे थोडक्यात 1 प्रहरानंतर भानावर आले. त्यावेळी प्रहर गणना होती. तेव्हा समोर पाहतायत तो फक्त एकच माणूस. म्हणाले, अरे वा, एक उरला, हेही थोडकं नाही. एकाला या नामाचं माधुर्य कळलं, एकाला हे कीर्तन खरं काय ते कळलं. कारण हे खरं कीर्तन आहे. कीर्तनामध्ये किती सुंदर दृष्टांत दिले, किती आलापताना घेतल्या आणि कुठल्या रागदारीत गायले आणि आख्यान कसं सुंदर लावलं. यापेक्षा परमात्म्यापर्यंत पोहोचवणं हे साधन आहे, ते त्या कीर्तनातून साधायचं आहे. बाकी या सगळ्या गोष्टी आनुषंगिक आहेत. शुद्ध मराठीत बाय प्रॉडक्ट आहे कीर्तनाचं. ते विसरून लोक त्या बाय प्रॉडक्ट मध्येच गुंगून जातात. मग त्या बुवांनी हे आख्यान कसं रंगवलं आणि या बुवांनी ती तान कशी छान घेतली, याच्यामध्येच लोक भुलून गेले. पण खरं कीर्तन काय, तर ते जे भगवंतापर्यंत त्या भक्ताला पोचवतं, श्रोत्याला आणि वक्त्याला. हे खरं कीर्तन या एका श्रोत्याला कळलं. असं पाहून ना तुकोबांना हायसं वाटलं. म्हणाले, काय बाबा? तो म्हणाला, काय म्हणताय? मग लक्षात आलं तुकोबांच्या भैरा आहे. म्हणाले, थांबलास? नाही. म्हणाले, बुवा तुमच्या पायाखालची घोंगडी माझी आहे, तेवढी द्या म्हणजे मी जातो, झालं असेल तुमचं तर. अशी गत आहे. कीर्तन भक्ती, जर ती भक्ती स्वरूपात तशीच्या तशी आज खरं कोणी एखादा लोकोत्तर बुवा द्यायला गेला तर ते समाजाला पचणार का? समाज इतका अजून आत्मनिवेदित झालेला नाही. अजून त्याचं ते सर्व दिलं जाईल, स्व सुटलेलं नाही. त्यामुळे समाजाला काय हवंय, तर समाजाला त्यात कला हव्या आहेत, वेगवेगळ्या आविष्कार हवेत, चमत्कृती हव्या आहेत. मग त्या गाण्यातल्या असतील, कथांमधल्या असतील. आम्हाला जर रामकथा सांगायची वेळ आली तर हा ठीक आहे, रामकथा आहे, पण अद्भुत रामकथा आहे, अद्भुत रामायणातली काहीतरी वेगळी गोष्ट सांगतोय, की येणारे वर्ग एकदम वाढणार. का? तर सरळ रामकथेपेक्षा काहीतरी वेगळं सांगतायत. रामाने रावणाला मारलं म्हणण्यापेक्षा सीतेने रावणाला मारलं असं सांगतायत. म्हटल्यावर हे काहीतरी वेगळे बुवा आहेत आणि ऐकायला गर्दी होते. म्हणजे काय, तर भक्ती हा गाभा कुठेतरी मागे पडला आणि कला हे ते अंग त्याच्यात अधिक नंतरच्या काळात प्रबळ व्हायला लागलं. मग या काळामध्ये कला आली की त्याचा पुढचा टप्पा, कलेला साचेबद्धपणा यावा लागतो. कलेचा प्रतिभा हा जरी महत्वाचा गुण असला तरी त्या प्रतिभेला कुठेतरी एक सीमारेषा, कुंपण, एक धोरण असावं लागतं. नुसती प्रतिभा अशी निघाली आणि वाहिली असं चालत नाही. मग ते कुंपण घालण्याचं, त्याला साचेबद्ध काटेकोर करण्याचं काम हे करतं, त्याला आपण म्हणतो शास्त्र. त्यामुळे कीर्तनाच्या या सगळ्या प्रवासातला तिसरा टप्पा आपल्याला दिसतो. पहिला टप्पा भक्ती, दुसरा टप्पा कला आणि तिसरा कीर्तन शास्त्र. म्हणून आता ते विकसित झालं. मग कीर्तन करत असताना कोणाचं पद घ्यायचं याच्यावरून वाद झाले. आपल्याला जर इतिहास काढला तर कीर्तनामधल्या सगळ्या परंपरा आज इतक्या का वेगवेगळ्या झाल्या? हरिदासी पद्धत आहे, नाथ संप्रदायाचं कीर्तन आहे, दास किंवा समर्थ संप्रदायाचं कीर्तन आहे, वारकरी कीर्तन आहे. या परंपरा का वेगळ्या झाल्या? तर कीर्तनामध्ये प्रतिपादन काय असावं, प्रतिपाद्य काय असावं, कुठल्या अंगाला किती महत्व असावं, यावरून हे सगळे भेदाभेद निर्माण झाले. मग वारकरी संप्रदाय केवळ ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत आणि तुकोबांनंतर फक्त निळोबा यांचीच पद प्रमाण मानतो, त्याच्यावरच केवळ निरूपण करतो. अन्य कोणाचीही पद, गाणी वारकरी कीर्तनात मान्य होत नाही. सांप्रदायिक असा त्याला शब्द आहे. वारकरी सांप्रदायिक कीर्तनामध्ये हे स्वीकारलं जात नाही. आजही असं कोणी केलं तर म्हणतात हा त्या बुवावर बहिष्कार टाका. आता त्या मानाने हरिदासी पद्धत ही थोडी सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न झाला. मग हरिदासी पद्धतीमध्ये मूळ, मग वेगवेगळी कथानक, वेगवेगळी आर्या, साक्या, दिंड्या, हे पंडिती थाटाचे काव्य प्रकार हळूहळू हरिदासी पद्धतीत स्वीकारार्ह झाले. मूळ कीर्तन परंपरेत आर्या, साक्या, दिंड्या महत्वाच्या नाहीयेत, पण
पेशव्यांच्या उत्तर पेशवाई काळापासून जी ही हरिदासी परंपरा रूढ झाली म्हणण्यापेक्षा एका वेगळ्या वळणावर लागली, त्या काळामध्ये मोरोपंत, राम जोशी, ओनाजी बाळा अशा असणाऱ्या पंत आणि तंत कवींचा प्रभाव त्या कीर्तन कलेवर पडला आणि मग हरिदासी पठडी एक स्वतंत्रपणे विकसित झाली. मग समर्थ सांप्रदायिक कीर्तन हे पुन्हा दोन प्रकारचं. समर्थांनी बैठ कीर्तन सांगितलेलं आहे. समर्थ संप्रदायामध्ये कीर्तन हे बैठ आहे आणि काही अपवादात्मक शिष्यांना उभ्याने कीर्तन करायची आज्ञा समर्थांनी दिलेली होती. एक चाफळला आजही इतिहास सांगितला जातो. चाफळच्या रामरायासमोर दासमारुतीची मूर्ती आहे. समोर दासमारुतींनी मागे वीर मारुती किंवा प्रताप मारुती आहे. तर त्या रामरायासमोर उभं राहून उद्धव स्वामी कीर्तन करत होते. समर्थांचे पहिले शिष्य, ज्यांचं पुढे नाव शिव किंवा शिवराम असं समर्थांनी ठेवलं, ते उद्धव स्वामी रामरायासमोर कीर्तन करत होते, उभ्याने कीर्तन करत होते आणि कीर्तन करत असताना त्यांच्या कीर्तनात ताल म्हणजे टाळाची साथ प्रत्यक्ष मागे उभे असणारे हनुमंत करत होते. आणि हे कळलं कसं, जेव्हा कीर्तन संपवून उद्धवानी नमस्कार घातला तेव्हा त्यांचा पूर्ण मागचा वस्त्रप्रांत हा शेंद्राने लाल माखलेला होता. याचा अर्थ ते जाऊन मागे टेकले होते असा नाही, तर तो काही दूर अंतरावर असणारा मारुती राया अक्षरशः यांच्या मागे उभा राहून टाळ वाजवण्याचं काम करत होता. त्यामुळे समर्थांना याचं वाईट वाटलं की आपला शिष्य उभा आहे आणि त्यासाठी मारुतीरायांना ताटकळत उभं राहावं लागलं. तेव्हापासून समर्थांनी दंड घातला की बैठ कीर्तन करा. आणि यातला अपवाद म्हणजे वेण्णास्वामी आहेत. वेण्णास्वामींना फक्त उभं राहून कीर्तन करायचा अधिकार समर्थांनी दिलेला होता. म्हणजे आता या कीर्तनाचा विचार करत असताना तात्कालिक समाजाच्या चौकटी नाकारून त्याच्या पलीकडे, स्थलकालाच्या पलीकडे जाण्याचा विचार, ती दृष्टी कशी या परंपरेने समर्थांच्या रूपात घेतली हे आपल्याला इथे दिसतं. तर असं समर्थ सांप्रदायिक कीर्तन, अर्थात त्या संप्रदायामध्ये समर्थ सांप्रदायिक वचन, पद, ओव्या, श्लोक यांचा प्रभाव अधिक दिसतो. मग पुढच्या काळामध्ये आलेलं तुकडोजी महाराज, म्हणजे अगदी आधुनिक काळामध्ये तुकडोजी महाराज मग दिमडीवर त्या कीर्तन करायचे, किंवा गाडगे बाबा, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. मग ज्या कीर्तनातलं प्रतिपादन हे समाज प्रबोधन, स्वच्छता किंवा विशिष्ट रूढी, समज, अंधश्रद्धा यांच्या विरोधी किंवा त्यांचं खंडन करण्यासाठी केलेली मांडणी ही तुकडोजी महाराज किंवा गाडगे बाबा यांच्या कीर्तनातलं वैशिष्ट्य झाली. तर असा मूळ जे भक्तीचं प्रारूप असणारं कीर्तन, जे कलेच्या आविष्कारांनी परिष्कृत झालं, नटलं आणि पुढे शास्त्र रूपामध्ये कीर्तन कसं करावं ही एक मेथड, एक सायन्स असा शब्द कदाचित खटकेल, पण त्यामध्येही एक शास्त्र अनुशासन, साचेबद्धता ही नंतरच्या काळात आली. असा हा सगळा कीर्तन या संकल्पनेचा विकास, प्रवास आपण पाहिला. या सगळ्या चिंतनाचा समारोप करायचा असेल तर दासनवमीचा उत्सव आहे. त्यामुळे या कीर्तनाविषयी समर्थ रामदासांनी आपल्या दासबोधाच्या चौथ्या दशकामध्ये, नवविधा भक्तीचा जो दशक आहे त्या दशकामध्ये दुसऱ्या समासामध्ये कीर्तनाचं निरूपण करताना ते महात्म्य कसं सांगितलं, त्या काही ओव्या वाचूया आणि विराम देऊया. श्रोती भगवत भजन पुसिले, ते नवविध्या प्रकारे बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तन ऐका श्रीराम. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी, येथा योग्य श्रीराम. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर, करीत जावी श्रीराम. आपुलिया सुखस्वार्था, केलीच करावी हरिकथा,
हरी कथे विण सर्वथा राहोची नये श्रीराम. नित्य नवा हव्यास धरावा साक्षेप अत्यंतची करावा. हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळ अवघा श्रीराम. मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची श्रीराम. भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होये बहुत जनासी उपाये हरिकीर्तने कलियुगी श्रीराम. कृते यद ध्यायतो पुंसः त्रेतायाम अर्चतो मखैः द्वापारे अर्चया प्राप्तो कलौ तद हरिकीर्तनात. जे सत्ययुगामध्ये ध्यानातून किंवा ज्ञानातून, त्रेतायुगामध्ये यज्ञातून, द्वापर युगामध्ये अर्चनातून, कलियुगात तेच केवळ संकीर्तनातून प्राप्त होते. हा या सगळ्या पूर्ण वेद पुराण आणि संत परंपरेचा अनुभव आहे. तेच त्यांचं कथन आहे, तेच त्यांचं निरूपण आहे. त्यामुळे समर्थांनी संप्रदायाची उभारणी करतानाच मुख्य ते हरिकथा निरूपण हे ठेवून संप्रदाय उभारलाय. पुढची ब्रीद आहेत पण मुख्य हरिकथा निरूपण आहे. हे या कथा आणि कीर्तन संकल्पनेचं महात्म्य आहे. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रियतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. धन्यवाद.